प्रभाग क्रमांक 11 मधील राजीव नगर येथे लिंगायत बहुल भागात आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला। रस्ते, ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्यासाठी प्रभागात 12 कोटी रुपयांची कामे मंजूर असून त्यातील 9 कोटींची कामे सुरू असल्याचे सांगत भविष्यातही भरघोस निधी आणण्याचे अभिवचन देण्यात आले। यावेळी उमेदवार युवराज सर्वदे, शारदा रामपुरे, मीनाक्षी कडगंजी, अजय पोन्नम यांच्यासह गुरुशांत धुत्तरगावकर, राजकुमार हंचाटे, प्रकाश महंता, गणेश चौरे उपस्थित होते। आमदार कल्याणशेट्टी यांनी कन्नड भाषेत संवाद साधत सोलापुरातील विमानसेवा, IT पार्क, समांतर जलवाहिनी यासारख्या विकास कामांचा उल्लेख केला। आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शहर मध्य मतदारसंघासाठी 147 कोटींचा निधी मंजूर झाल्याचे सांगून भाजपच्या 4ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले। आज या ठिकाणी पूजेला आज प्रचाराला येत असताना मनोगतामध्ये अनेकांकडून सिद्धरामेश्वर महाराजांचा उल्लेख झाला। मतदानाच्या काळात आपल्या ग्रामदेवत सिद्धरामेश्वरांची यात्रा आहे आणि त्या यात्रेला आपण मतदानाचं कर्तव्य करावं म्हणून सांगण्यात आलं। परंतु आज गोष्ट दादा आवर्जून सांगावीशी वाटते की कोठे परिवारात दरवर्षी सिद्धरामेश्वरांच्या नंदीकोल म्हणजे जे मानाच्या काठी असतात त्यांची विधिवत पूजा आमच्या परिवारात होत असती आणि आजच्या शुभ दिनी आमच्या परिवारामध्ये कोठे परिवारामध्ये ती पूजा संपन्न झाली आणि सिद्धरामेश्वर महाराजांचा आशीर्वाद सुद्धा मी उमेदवारांना या ठिकाणी घेऊन आलेले आहे। उद्याच्या 15 तारखेला आपल्याला मतदानाला सामोरं द्यायचंय, तर मतदान आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना करायचं आहे। आता तुम्हाला वाटेल की भाजपालाच मतदान का करायचं, तर हा प्रभाग क्रमांक 11 म्हणजे हद्दवर भाग असलेला परिसर आहे। अनेक वर्ष या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे आमदार असताना मूलभूत प्रश्न तुम्हाला सोडवले जात नव्हते। रस्ते नव्हते, ड्रेनेज नव्हते, लाईट नव्हती, पाण्याची अडचण मोठ्या प्रमाणात, अनेक गोष्टी त्रासाला जात असताना सुद्धा तुमच्या कधीही अपेक्षा पूर्ण झाली नाही। परंतु 2017ला ज्यावेळेस भाजपाचं सरकार आलं, आज हे जे स्मार्ट दिवा लागलेला आहे, स्मार्ट दिवा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लागलेला दिवा आहे। आपण मला कालच्या विधानसभेला इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं, आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, मार्गदर्शक सचिन दादा असतील, आपल्या शहर मध्य विधानसभेला 147 कोटी रुपयाचा निधी एका वर्षभरात मंजूर झालेला आहे। जितकी निधी काँग्रेसच्या आमदाराला मागच्या 10-15 वर्षात मिळाली नाही तेवढ्या निधी आपण वर्षभरात आणलेले आहेत। विशेषतः प्रभाग क्रमांक 11 साठी राजकुमार हंचाटे सर असतील, मगर मेंबर असतील, अप्पू कडवंचे असतील, भाजपाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मागणी केली की हा हद्दवाढ भाग आहे, अनेक मोठे रस्ते झालेले नव्हते, पावसात तर प्रचंड वाईट अवस्था होती, म्हणून पहिल्याच ह्याच्यात जवळपास 12 कोटी रुपयाची कामं या प्रभाग 11ला मंजूर केली। आज 9 कोटी रुपयांची कामं जागेवरती सुरू आहेत। हे केवळ तुम्ही भारतीय जनता पार्टीला विधानसभेला मला मतदान केलं म्हणून आपण हा या ठिकाणी विकास करू शकलो। या भागात 2017ला कधी ना कधी पक्ष माझ्या नेतृत्वाचा, माझ्या उमेदवारीचा विचार करेल। आज इतके लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवाभाऊंनी सांगितलं की 1500 रुपये आम्ही तुम्हाला चालू करू, आमदारकीला योजना चालू केली, पैसे खात्यात पाठवले, त्यावेळेस हेच काँग्रेसचे लोक प्रचार करायचे की लाडकी बहीण चालणार नाही, लाडकी बहीण बंद पडेल। परंतु आज वर्ष झालंय लाडक्या बहिणीची योजना चालू आहे। उद्याच्या मकर संक्रांतीच्या आधी 2 महिन्याचे 3000 रुपये सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आज भारतीय जनता पार्टीचे आमचे मार्गदर्शक आमदार सचिन दादा आहेत, मी आमदार आहे, पालकमंत्री आहेत। मी सगळ्या बहिणींना सांगेन की आम्ही तुम्हाला शब्द देतो की फक्त 1500 रुपयावरती आम्ही थांबणार नाही, तर ज्यावेळेस महापालिकेमध्ये भाजपाचे सरकार पुन्हा येईल, या प्रभागातले 4चे 4 उमेदवार भाजपाचे निवडून येतील। आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करू की साहेब आपण 1500 रुपयावरची ही योजना 2100 रुपयाची केली पाहिजे आणि आपल्या महिलांचा सन्मान केला पाहिजे। मागच्या 1.5-2 महिन्याच्या कालावधी मी पाहायचो अनेक लोक प्रचार करायचे स्थानिक उमेदवार हवा, बाहेरचा नको। एका प्रभागामध्ये 40-50 नगर असतात, प्रत्येक नगरातनं जर उमेदवार द्यायचं म्हणलं तर मग काय 40-50 उमेदवार उभा करायचे का? सर तुम्ही काळजी करू नका,
तो विरोध तुम्हाला जनतेचा नव्हता. ही जनता तुमच्या पाठीशी आहे. काही कार्यकर्त्यांना स्वतःला उमेदवार व्हायचं होतं, ते काही लोकांना हाताशी धरून अशा पद्धतीचे बातम्या पेरायचे, द्वेष पेरायचे. परंतु मी जबाबदारीने सांगेल, मी आमदार झाल्यानंतर या भागासाठी जी काही निधी मागितली ती राजकुमार हंसाडे सरांनी मागितली आणि त्यांच्या शब्दाला मान ठेवून मी एकही रुपया या ठिकाणी कमी पडू दिलेला नाहीये. मगाशी बोलताना प्रशांत कदम सारख्या जुन्या शिवसैनिकांनी सांगितलं की या भागातल्या मंदिरांच्या पत्र्यांची सुद्धा वाईट अवस्था आहे. प्रशांत भैया, कशी होणार व्यवस्था? 15 वर्ष जर चुकीचे आमदार ह्या लोकांनी निवडले असतील तर आपला धर्म असाच अडचणीत येत गेला असता. परंतु जनता वेळेत जागी झाली आणि आपल्या धर्माच्या रक्षणासाठी देव, देश, धर्म, राष्ट्र हे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही भारतीय जनता पार्टीला म्हणजे मला मतदान केलं. यापुढे एकाही देवस्थानला निधी कमी पडू देणार नाही, हा जाहीर शब्द मी तुम्हाला आजच्या माध्यमातून देतो. तुम्ही देवस्थान सांगायचं त्याला 10 लाख लागतात का 20 लाख रुपये लागतात, त्या सभा मंडपाला निधी देण्याची जबाबदारी माझी असेल. रोड, रस्ते, ड्रेनेज, लाईट, पाणी हे सगळ्या गोष्टी आपण करूयात, परंतु धर्मरक्षण सुद्धा करण्याची आपली गरज आहे. आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये आपण पाहतो की लोकसभेला, विधानसभेला कसे लोक एकत्रित येतात, कसे ते त्यांच्या लोकांना जिंकवायला प्रयत्न करतात. जर आपण भाजपाला मतदान नाही करणार तर मग काय डोक्यावर इमाम बसून घ्यायचंय का? सांगा, डोक्यावर इमाम बसवलेलं तुम्हाला चालणार आहे का? आपण संघटित राहिलो, आपण एक संघपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहिलो तर निश्चितच आपल्या अंगणातली तुळस सुद्धा सुरक्षित राहणार आहे, मंदिराच्या वरचा कळस सुद्धा सुरक्षित राहणार आहे, विकासासोबत लाडक्या बहिणींचा सन्मान सुद्धा होणार आहे. आज सोलापूरची विमान सेवा सुरू झाली, सोलापूरच्या IT पार्कला मंजुरी मुख्यमंत्र्यांनी दिली. इथं सगळे मोठमोठे उद्योग येणार आहेत. तुमच्यापैकी अनेक जण अक्कलकोट रोडच्या MIDC मध्ये कामाला जाता, कोणी टॉवेल कारखान्यात जात आहे, कोणी गारमेंट मध्ये जात आहे, कोणी चादर कारखान्यात जात आहे. 15 वर्ष प्रणिती शिंदेना तिकडचे रस्ते करणे शक्य झाले नाही, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी माझ्या एका वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 56 कोटी रुपयाचे रस्ते त्या अक्कलकोट रोडच्या MIDC ला मंजूर केले आणि पुढच्या 1 वर्षाच्या आत त्या ठिकाणी त्या MIDCतले सगळे रस्ते पूर्ण होणार आहेत. म्हणजे एवढा सगळा विकास होत असताना आपण कोणाला मतदान करणार आहे? आज हे काँग्रेसवाले मत मागायला येतात. 102 नगर